नृसिंहवाडी श्री दत्त मंदिरात या मोसमातला पहिला चढता दक्षिणद्वार सोहळा संपन्न। महाराष्ट्रासह कर्नाटकातील असंख्य भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या नृसिंहवाडी येथील श्री दत्त मंदिरात या मोसमातला पहिला चढता दक्षिणद्वार सोहळा आज बुधवारी 1 वाजता पार पडला। यावेळी हजारो श्री दत्त भाविक भक्तांनी दत्तनामाचा गजर करत दक्षिणद्वार सोहळ्यात पुण्यस्नान पर्वणीचा लाभ घेतला। रविवारी ओसरलेल्या कृष्णेच्या पाणी पातळीत मंगळवारी सायंकाळी पुन्हा वाढ झाली। बुधवारी सकाळी 11 नंतर कृष्णेचं पाणी श्री दत्त मंदिराच्या गाभाऱ्यात शिरलं। त्यामुळे येथील पुजारी मंडळींनी गर्भगृहाची तिन्ही दार उघडून श्रीना पंचधातूच्या पादुका, फोटो, मुखवटे व इतर चल उपकरणासह वरच्या बाजूस असलेल्या श्रीमंत नारायण स्वामींच्या जेथे एरवी श्रींची पालखीतील उत्सव मूर्ती असते तेथील मंदिरात आणून पुढचे सर्व पूजोपचार सुरू ठेवण्यात आले। दरम्यान गेल्याच आठवड्यात म्हणजे 17 व 22 जूनला कृष्णेचं पाणी मंदिराच्या गाभाऱ्यापर्यंत येऊन परत फिरलं होतं। त्यामुळे अपेक्षित असलेल्या दक्षिणद्वार सोहळ्यानं हुलकावणी दिली होती। आज बुधवारी दक्षिणद्वार सोहळा होऊ शकतो याची सोशल मीडिया मोबाईलवरून माहिती मिळाल्यानं हजारो भाविक नृसिंहवाडीत आले होते। आज बुधवारी दुपारी 1 वाजता कृष्णामाईनं श्री दत्तप्रभूंच्या चरणावर आपल्या संत वाहणाऱ्या धारेनं अभिषेक घालून दक्षिणद्वार सोहळा पूर्ण केला। या पवित्र सोहळ्यात महाराष्ट्रासह कर्नाटक, गुजरात आणि आदी राज्यातील हजारो श्री दत्त भाविक भक्तांनी स्नान करून पवित्र पुण्यस्नान पर्वणीचा लाभ घेतला। दक्षिणद्वार सोहळ्यानिमित्त होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेऊन श्री दत्त देवस्थान समितीनं सुरक्षेच्या आवश्यक त्या सर्व उपाययोजना सज्ज ठेवलेल्या होत्या। यामुळे या मोसमातला पहिला चढता दक्षिणद्वार सोहळा हजारो भाविक भक्तांच्या उपस्थितीत अतिशय भक्तिमय वातावरणात श्री दत्त नामाचा गजर करत पार पडला। शिवार न्यूज साठी अनिल जासू।